नमस्कार, राम राम. मी फिट भाऊ चेतन सावंत. स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आपला आजचा विषय खरं म्हणजे सगळ्यांना पडलेलं कोडं आहे की वर्कआउट करायचा कधी, सकाळी की संध्याकाळी. या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत. तर व्हिडिओ एंड पर्यंत नक्की पहा. त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओला 3 भागात डिवाइड करूया. तर स्टार्ट करूया आपण आपल्या व्हिडिओला. आता फर्स्ट, मॉर्निंग वर्कआउट. तर काही लोक म्हणतात की सकाळी वर्कआउट करणं कधीही चांगलं. तर मॉर्निंग वर्कआउटचे काही फायदे सुद्धा आहेत आणि काही नुकसान सुद्धा. फायदे जसं की तुम्ही जर सकाळी वर्कआउट करता तर तुमच्या बॉडीची इन्सुलिनची पातळी खूप कमी असते. त्यामुळे बॉडी तुमच्या फॅटमधून एनर्जी क्रिएट करते, त्याच्याने तुम्हाला फॅट लॉसला खूप मदत होते. जर तुम्ही मॉर्निंग वर्कआउट करता तर तुम्ही तुमचा फुल डे फ्री राहता, तुम्ही तुमची बाकीची कामं करायला तुम्हाला वेळ मिळतो. तसंच तुम्ही तुमचा पूर्ण दिवसभर एनर्जेटिक आणि फ्रेश राहता. तसेच काही आता मॉर्निंग वर्कआउटचे नुकसान सुद्धा आहेत. ज्यावेळी तुम्ही मॉर्निंग वर्कआउट करता त्यावेळी तुम्ही खाली पोट असतात, त्यामुळे तुम्ही जास्त हेवी वेट उचलू शकत नाही, ज्याच्याने तुम्ही हाय इंटेन्सिटी वर्कआउट करू शकत नाही. तसंच बऱ्याच जणांना सकाळी लवकर उठायची सवय नसते किंवा लवकर उठू शकत नाही, त्यामुळे तुमचं रेग्युलरिटी राहण्यामध्ये पण खूप प्रॉब्लेम होतो. आता दुसरं, इव्हिनिंग वर्कआउट. काही लोकांना इव्हिनिंग वर्कआउट करणं खूप सोयीचं जातं. इव्हिनिंग वर्कआउट सुद्धा काही फायदे तर काही नुकसान आहे. फायदे असे की इव्हिनिंगला ज्यावेळी तुमच्या बॉडीचं एनर्जी ही हाय असते, बॉडी टेम्परेचर हाय असतं, त्यामुळे तुम्ही खूप एनर्जेटिक वर्कआउट करू शकता. तसंच तुमच्या मसल्सला पूर्ण दिवसाच्या डाएटमुळे प्रॉपर एनर्जी मिळालेली असते, जी तुम्हाला हेवी वेट उचलायला कामाला येते. म्हणजे तुम्ही वेट ट्रेनिंग खूप चांगली करू शकता. आणि दिवसभराच्या कामामुळे, थकव्यामुळे तुम्हाला स्ट्रेस आलेला असतो, तर संध्याकाळच्या वर्कआउटमुळे तुमचा हा स्ट्रेस रिलीज होतो. बिकॉज तुम्ही वर्कआउट करताना तुमच्या बॉडीमध्ये हॅपी हॉर्मोन्स रिलीज होतात, ज्याच्याने तुम्ही स्ट्रेस फ्री फील करता. आता काही नुकसान. आता काय होतं की बऱ्याच वेळा संध्याकाळच्या वेळी तुम्ही थकल्यामुळे किंवा टाइम न मिळाल्यामुळे आज जाऊ दे रे म्हणून वर्कआउट करणं टाळतात. आता घरच्या जबाबदाऱ्या किंवा कामाचं शेड्यूल किंवा तुमचं लाईफस्टाईलमुळे तुम्हाला रेग्युलर राहणं संध्याकाळच्या वेळी सुद्धा कठीण जातं. आता तिसरा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे व्हॉट्स द बेस्ट टाइम फॉर अ वर्कआउट. तर कोणती वेळ ही योग्य आहे? तर ह्याचं उत्तर सिंपल आहे, ते म्हणजे सातत्य महत्वाचं आहे. जर तुम्ही ॲथलेटिक किंवा बॉडी बिल्डर असाल तर मॉर्निंगला कार्डिओ आणि इव्हिनिंगला वेट ट्रेनिंग ही तुम्हाला फायदेशीर ठरेल. पण सगळ्यांची जीवनशैली वेगळी आहे, त्यामुळे तुमच्या वेळेनुसार तुम्ही रेग्युलर वर्कआउट करणं खूप महत्वाचं आहे. वेळ कोणतीही असो, सकाळ असो किंवा संध्याकाळ, तुमचं बॉडी तुमच्या सवयीप्रमाणे ऊर्जा तयार करेल. तर वेळ महत्वाची नाहीये, तर रेग्युलर वर्कआउट असणं खूप महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, आयुष्य हिट आहे जर तुम्ही फिट आहे. मी फिट भाऊ चेतन सावंत. आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. तुम्ही कोणत्या टायमिंगला वर्कआउट करता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया आपल्या फिटच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.